शिवसेनेचा महापौर असलेल्या पालिकेमध्ये 1.25 वर्षांनी भाजप महापौर पदावर दावा करणार आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळतेय। कल्याण डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये 1.25 वर्षांनंतर भाजप महापौर पदावर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईत मात्र 5 वर्ष भाजपचाच महापौर असेल असंही कळतंय। भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, काय नेमका फॉर्म्युला ठरलेला आहे आता जो समोर येतोय महापौर पदाचा मुंबई आणि इतर ठिकाणचा? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आपल्याला बैठक होताना पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतरच एकूणच जे ठाणे असेल, कल्याण असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा उल्हासनगर असेल, इथं आपल्याला शिवसेनेचे महापौर बसताना दिसलेले होते। मात्र एकूणच जो फॉर्म्युला समोर येताना दिसतो आहे त्यामध्ये आता शिंदेच्या शिवसेनेचा महापौर असलेल्या पालिकेमध्ये 1.25 वर्षांनंतर भाजपचा महापौर पदावर देखील दावा करण्यात येणार आहे आणि एकूणच कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, उल्हासनगर असेल, इथं 1.25 वर्षांनंतर भाजपचा महापौर जो तो आपल्याला होताना दिसेल। या संदर्भातली माहिती जी आहे ती भाजपच्याच वरिष्ठ सूत्रांकडून आपल्याला मिळते आहे। मात्र दुसरीकडे पाहायचं तर मुंबईबाबत मात्र या संदर्भात स्पष्टता येताना दिसते आहे की मुंबईमध्ये 5 वर्ष हा भाजपचाच महापौर हा बसताना दिसणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती देखील भाजपच्या सूत्रांच्या हवालाने मिळते। नक्कीच, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। या क्षणाचे जे अपडेट्स येत आहेत राजकीय वर्तुळातल्या सूत्रांकडून, त्यानुसार आता मुंबईमध्ये पूर्ण 5 वर्ष भाजपचाच महापौर असणार आहे। मुंबईमध्ये 1.25 वर्षांचा हा फॉर्म्युला लागू होत नाहीये। मात्र इतर ठिकाणी जिथे सध्या शिवसेनेचा महापौर बसलेला आहे त्या ठिकाणी 1.25 वर्षाचा फॉर्म्युला राबवला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आणि यानंतर पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा।